त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दमदार कामगिरी करत मोठा विजय मिळवलाय। प्रभाग क्रमांक 1 मधून पूजा सुमित खाटीकडे या नगरसेविका पदी निवडून आल्या असून त्याच प्रभागातून मंजुताई रवींद्र वारुणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवारांनी रिंगणात जोरदार लढत दिली होती। त्यापैकी तब्बल 8 उमेदवार विजयी झाले असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे। हा विजय पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात असून पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचे हे यश असल्याचं मत व्यक्त केले जात आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबक नगरीत पार पडणार असल्याने शहरातील विकास कामांना विशेष महत्त्व प्राप्त झाले। प्रभागातील लाईट, पाणी, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याची माहिती पुढे देण्यात आली आहे। यावेळी विजयी उमेदवारांच्या नावे बोलताना सुमित खाटीकडे म्हणाले की प्रभाग क्रमांक 1 मधील मायबाप जनतेने माझ्या पत्नीवर ठेवलेला विश्वास आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे। प्रचंड मतांनी पूजा खाटीकडे यांना विजयी करून आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही आम्ही आभारी आहोत। प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 1 चा हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देणारा ठरला असून आगामी विकास कामांबद्दल आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे। मी पवन सोनवणे। मुळात तर ही प्रभाग 1 मध्ये जी लढाई होती ना ती काही जणांसाठी वर्चस्वाची होती तर काही जणांसाठी अस्तित्वाची होती। आमच्या समोर असलेले दोन्ही आजी माजी नगरसेवक एकदम दिग्गज असून त्यांनी युवा पिढीला आजपर्यंत कधीही समोर येऊन नाही दिले, जनतेशी संपर्क साधून नाही दिला। परंतु हा जो विजय आहे आणि ही जी लढाई आहे ही जनतेची आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मधल्या विकासाची आहे आणि हा विकास कायम होत राहील। आता याच्या पुढे पण युवा पिढीला नेहमी संधी मिळत राहील आणि याच्या पुढे देखील युवा पिढी जनतेसाठी कायम तत्पर राहील। राष्ट्रवादी आणि बीजेपीची या ठिकाणी युती होणार होती, पण वरिष्ठ महाजन साहेब असतील, त्यांचे जिल्हा अध्यक्ष असतील, त्यांनी आम्हाला फसवत ठेवलं। त्याच्यामुळे आमचं वरचं शीट हे आम्ही बदललं गेलं नाही, त्याच्यामुळे आमची फार मोठी नुकसान झाली। आणि जे 1 नंबरमध्ये मंजू रवींद्र वारुणसे हे बिनविरोध त्या ठिकाणी शीट झाल्यामुळे गावात पूर्ण वातावरण त्या ठिकाणी चेंज होऊन गेलं। आणि नंतर आम्ही फॉर्म भरल्यानंतर आमचा जे 1 नंबरमध्ये पूजा खाटीकडे होती तिचा पण फॉर्म त्या ठिकाणी उडवला गेला। त्याच्यामुळे आम्हाला अपक्ष चिन्ह भेटलं बॅट, आणि त्या कसरतीमध्ये बॅट पण आम्ही प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणली। आणि राष्ट्रवादीचे या ठिकाणी 14 नगरसेवक उभे होते, त्याच्यामध्ये 8 नगरसेवक निवडून आले आणि सर्वात मोठा पक्ष हा या ठिकाणी राष्ट्रवादी घोषित झालेला आहे। कुंभमेळा 2027 मध्ये आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही रस्ते असतील, लाईट्स असेल, ड्रेनेज असेल, या सर्व कामांची या ठिकाणी पूर्तता करू आणि लोकांच्या ज्या समस्या दुसऱ्या पण असतील त्या पण पूर्ण करू। जनतेने या ठिकाणी विश्वास दाखवला आहे, ताईंना प्रचंड मतांनी निवडून दिला आहे। कसे बघते याकडे भाऊ, काय सांगा? माझ्या प्रभागातील 1 नंबर प्रभागातील मायबाप जनतेने आमच्यावरती जो विश्वास दाखवला आणि आम्हाला एवढ्या प्रचंड मतांनी निवडून आणलं तरी मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि वारुणशे कुटुंब असेल, कडलक कुटुंब असेल आणि राष्ट्रवादीची पूर्ण टीम, खोसकर साहेब असतील, मुळाने साहेब असतील, या सर्वांचे मी आभार मानतो। त्यांनी आम्हाला पक्षाकडनं एवढी मोठी संधी दिली। मी मंजू रवींद्र वारुणसे, प्रभाग ब मधून बिनविरोध निवडून आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। तसेच मला या वार्डातल्या लोकांनी पहिलेच बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते। तसेच या वार्डात ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, सर्व टीम। दाखवला त्यांची मी आभारी आहे। त्यांच्या काही समस्या असेल त्या मी सोडवेन आणि 24 तास त्यांच्यासाठी तत्पर राहील। माझी सुनबाई आहे, यांच्यासाठी रात्रंदिवस यांच्यासाठी प्रयत्न केले। या राष्ट्रवादीतून निवडून आल्या, यांनी फक्त जनतेचा काम करावा आणि जनतेकडे लक्ष ठेवावा हीच। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।